सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. आमचे हे मंडळ अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते. त्यात महत्त्वाचे सन ऑक्टोबर 2012 पासून आमच्या विभागातील काही निराधार व्यक्तींना आम्ही कर्तव्य भावनेतून चांगल्या प्रतीचे रेशन मोफत देत आहोत. आणि त्याच आधार निराधार या संकल्पनेवर आधारित हरियाली विलेज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सादर करीत आहे संध्या छाया. लोक हो, नेमकं निराधार कोणाला म्हणायचं? ज्यांना कोणतीच नाती उरली नाहीत ती, की नात्यांचे बंध असूनही ज्यांना स्नेह, आपुलकी, जिव्हाळा, सुरक्षा या बंधातून त्यांना पोटच्या लेकराने तोडून टाकले ते? आज बहुतांशी श्रीमंत पिढीला आपल्या आईवडिलांची अडचण वाटते, मग ते आईवडील निराधार होतात. काहींचा अभिमान वाटतो, जे आपल्या आईवडिलांचाच नव्हे तर आपल्या जवळच्या वृद्ध नातलगांचा पण तेवढ्याच प्रेमाने सांभाळ करतात, तेही आपल्या कर्तव्य भावनेतून. आपण पाहाल तर बहुतेक कनिष्ठ व मध्यमवर्गीय माता पिता स्वतःला जे जे मिळालं नाही ते आपल्या लेकरांना मिळावं यासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करीत असतात. आपण जास्त शिकू शकलो नाही, त्यामुळे कदाचित जास्त कष्ट करावे लागत असावेत. ही परिस्थिती माझ्या लेकरांवर नको म्हणून त्या आपल्या लेकरांसाठी आपला मोह, आपल्या सगळ्या आवडीनिवडींना मुरड घालून केवळ आणि केवळ आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांची ही धडपड चाललेली असते. आपली मुलं शिकून सवरून मोठी होतील, आता सुखाचे दिवस येतील, आपली आयुष्याची संध्याकाळ सुखात जाईल, ही वेडी आशा सदैव त्यांच्या मनात असते. आणि एक दिवस त्यांच्या कर्तव्याची पूर्ती होते. लेकरू शिकतं, चांगली नोकरी मिळते त्याला, दोनाचे 4 हात होतात, संसार वेलीवर फुले उमलतात व त्याचा आईबाबांना सार्थ अभिमान वाटत असतो. अभिमानाने म्हणण्यापेक्षा गर्वाने ते लोकांना आपल्या पाल्याचा मोठेपणा सांगत असतात. पण आईबाप काही मुलांना काठ्यासारखे टोचू लागतात. मुलं जन्मदात्यांची ओळखच विसरू लागतात. खरं आहे रे बाबांनो, एवढ्या कष्टाने डॉक्टर, इंजिनियर, मोठा अधिकारी केला, अगदी राहतं घरही विकलं. आमची मुलं विदेशात आहेत, आम्हाला अगदी आवर्जून बोलावतात. आम्हीही मोठ्या गर्वाने गेलो, पण आता जर बोलवलं तर नाही जाणार. का? अरे म्हणे विदेशात नोकर मिळत नाहीत, किंवा मिळाले तर त्यांचा पगार परवडत नाही. म्हणून या वयात आम्ही त्यांची भांडी घासायची, धुणी धुवायची. अरे या वयात काही ना काही आजार पण असतच रे. अरे याची ही जाणीव यांना नसावी का? आमचा मुलगा मोठा अधिकारी आहे. त्याने स्वतःचं घर घेतलंय, 1 रूम किचन आहे. काही दिवस मजेत गेले मुलं होईपर्यंत. पण नातवंड आता मोठ्या शाळेत जातात, आम्हाला काहीच काम नाही. मग घर लहान पडतंय. सोडलं आम्हाला वृद्धाश्रमात. येतात 9सा दिवाळीला गोडधोड घेऊन, पण वृद्धाश्रम. अरे लेकरांनो, आपल्या जन्मदात्यांचा तिरस्कार करू नका रे. हो, करतो आम्ही कटकट, नाही पटत काही गोष्टी. अरे तुम्ही नवीन जमान्याचे, आम्ही जुने, विचार नाही पटत आपले. अरे पण म्हणून तुम्ही आमचे हे हाल करणार का? आमची एकच इच्छा असते, आणि ते म्हणजे चांगल्या संस्कारांची. आणि ते कोणत्याही जमान्याला आवश्यक असतात, नाही का? आम्ही आमच्या सासू सासऱ्यांचा अगदी आई वडिलांच्या सारखा सांभाळ केला. त्यावेळेस आम्ही नवीन जमान्याचे होतो ना. अगदी लहान खोलीत संसार थाटला, त्यांना सांभाळून तुम्हाला वाढविलं. मग आज असा का हा नवीन जमाना, की ज्या आई वडिलांनी संपूर्ण आयुष्य दिलं त्यांच्यासाठी तुमच्याकडे वेळच नाही? आमच्या संस्कारांची शिदोरी अडगळीत टाकून दिली. उद्या तुम्ही याच वाटेवरून जाणार आहात आणि
आणि तुमची मुलं त्यांच्या कर्तव्याला विसरली तर? हा प्रश्न तुमच्या मनाला शिवत कसा नाही? लेकरानो, आई वडिलांचे शाप कधीच लागत नसतात रे, पण आभाळात विराजमान असलेला तो भगवान आता तुम्हीच आम्हाला पर्याय सांगा. लिहा तुमचा पर्याय मंडळाच्या अभिप्राय नोंदवहीत. सावकाशपणे विचार करून लिहायचे असेल तर मंडळाचा ईमेल घेऊन जा किंवा पत्ता, तोही अगदी सोप्पा. तर घेताय ना? श्री संदेश शंकर दिघे, हरियालीचा राजा, हरियाली विलेज, विक्रोळी. उसको नहीं देखा हमने कभी, पर इसकी जरूरत क्या होगी. ऐ माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी, क्या होगी. उसको नहीं देखा हमने कभी. इंसान तो क्या देवता भी आंचल में पले तेरे, है स्वर्ग इसी दुनिया में कदमों के तले तेरे. ममता ही लुटाए जिसके नयन हो, ममता ही लुटाए जिसके नयन, ऐसी कोई मूरत क्या होगी. ऐ माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी, क्या होगी. उसको नहीं देखा हमने कभी. जलाए दुखों की, क्यों गम की घटा बरसे, ये हाथ दुआओं वाले रहते हैं सदा सर पे. तू है तो अंधेरे पथ में हमें हो, तू है तो अंधेरे पथ में हमें सूरज की जरूरत क्या होगी. ऐ माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी, क्या होगी. उसको नहीं देखा हमने कभी. कहते हैं तेरी शान में जो कोई ऊंचे बोल नहीं, भगवान के पास भी माता तेरे प्यार का मोल नहीं. हम तो यही जाने तुझसे बड़ी हो, हम तो यही जाने तुझसे बड़ी, संसार की दौलत क्या होगी. ऐ माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी, क्या होगी. उसको नहीं देखा हमने कभी, पर इसकी जरूरत क्या होगी. ऐ माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी, क्या होगी. उसको नहीं देखा हमने कभी.